बातमीनं आज दुपारी 3 वाजता कॅबिनेट बैठक पार पडणार आहे। तर सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार असून राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्याबाबत चर्चा होणार का हे पाहावं लागलं। तर दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसते, तर त्यावरही कॅबिनेटमध्ये चर्चा होणार का याकडे देखील लक्ष असेल। अधिकचे अपडेट्स खरं तर वेळेवर आपण घेणारच आहोत, मात्र त्याआधी या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे थोड्याच वेळात आज दुपारी 3 वाजता कॅबिनेट बैठक पार पडणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक घेणार असून राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि त्याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची ब्रेकिंग बातमी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबाबत या बैठकीत काय चर्चा होईल आणि काय निर्णय होईल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। तर दुसरीकडे राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढते, त्याच्यामुळे त्यावरही कॅबिनेटमध्ये चर्चा होणार का याकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे। तर थोड्याच वेळात आज राज्यात कॅबिनेट बैठक पार पडणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार असून राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्याच्यामुळे महत्त्वाचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तो उमेश, खरं तर थोड्याच वेळात कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, या बैठकीला सुरुवात होईल। कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल आणि काय महत्त्वाचे निर्णय या बैठकीत होऊ शकतात उमेश? महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे, कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जे आहे तो अवकाळी पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तर कालपासून जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जो आहे तो अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान जे आहे ते अनेक ठिकाणी मध्ये झालेलं आहे। त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये राज्याकडून काय मदत करण्यात आहे, राज्य सरकार कोणता निर्णय घेते, मुख्यमंत्री या बैठकीतून कोणती मदत जाहीर करतात, यासाठीचं सगळ्याकडचं लक्ष दे या सगळ्या बैठकीकडे असणार आहे। खास करून शेतकऱ्यांचं लक्ष असणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे। अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडलेल्या आहेत। अशा ठिकाणी नेमकी काय मदत केली जाणार आहे याबाबत चर्चा जे या बैठकीत केली जाईल आणि मदत घोषित होते का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। यासोबतच सातत्याने गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण जे ते महाराष्ट्रात वाढताना दिसतात। खास करून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत। पुण्यासारख्या शहरामध्ये कोरोनाचा फैलाव होतोय, त्यामुळे नवीन गाईडलाईन्स काय दिले जाणार आहेत का, काही आरोग्य विभागाकडून काही सूचना या बैठकीतून केल्या जाणार आहेत का, ह्या बैठकीत या सगळ्या मुद्द्यांवरती देखील चर्चा असणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अशी बैठक 3 वाजता पार पडेल। खास करून ज्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्यासाठी काही मदत घोषित राज्य सरकारकडून केली जाणार का याकडे शेतकऱ्यांनी नजर लावून बसलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील का हे पाहिलं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। मेघना, निश्चित चेतन, जसं तुम्ही सांगितलं की कोरोनाचे रुग्ण वाढतायत, त्या अनुषंगाने काय महत्त्वाची पावलं सरकार घेते याकडे लक्ष असणारच आहे। आरोग्यमंत्री जे आहेत त्यांच्या वतीनं काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, आवाहन करण्यात आलेलं आहे, त्या संदर्भात देखील निर्णय होण्याची शक्यता आहे उमेश? नक्कीच, कारण गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने कोरोनाचे रुग्ण हे वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। जर सिंगापूर किंवा इतर ज्या देश आहेत तिथे हा कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होते, तिथे तेथील सरकारने जे ते गाईडलाईन्स केलेले आहेत। खास करून जर आपण पाहिलं तर तेथील लोकांना मास्क वापरण्याची सक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। तशी सक्ती इकडे आपल्या राज्यात केली जाऊ शकते का, कारण मोठ्या प्रमाणात त्या देशातून थेट हवाई प्रवास करून जे पर्यटक येतात किंवा जे आपल्या मायदेशी जे लोक आहेत ती पुन्हा आपल्या देशात येतात, त्यांना काहीतरी गाईडलाईन्स दिले जाणार आहेत का, जेव्हा हवाई प्रवास करून येणाऱ्या पर्यटकांसाठी नागरिकांसाठी काही गाईडलाईन्स असणार आहेत का याकडे लक्ष असणार आहे। कारण तिथून मोठ्या प्रमाणात फैलाव जो आहे तो आपल्या राज्यात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे याबाबतच्या गाईडलाईन्सवर खास करून नजर असेल। यासोबतच जे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्याबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत का, त्यासाठी काही वेगळ्या गाईडलाईन्स तयार केले जात आहेत का आणि त्याबाबतचे निर्णय या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जात आहेत का याकडे देखील लक्ष असणार आहे। मेघना, निश्चित धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। याकडे आपलं लक्ष असणारच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।